वेलकम स्टुडंट्स. आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री मधला 5.3 हा एक्सरसाइज आता स्टार्ट करणार आहोत. एक्सरसाइज 5.3. पण ते आधी त्यातली जी टर्म आहे स्लोप ऑफ अ लाईन हा आपण पार्ट पाहायचा आहे. व्हॉट डू यू मीन बाय? 11वी 12वी साठी फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे स्लोप ऑफ अ लाईन. ठीक आहे. तर एखाद्या लाईनचा स्लोप म्हणजे काय? तर स्लोप इन द सेन्स ही लाईन एखादी जी असेल ग्राफवरती तुम्ही जेव्हा लाईन ड्रॉ करता तेव्हा ती केवढी इन्क्लाइंड आहे, ती लाईन केवढी इन्क्लाइंड आहे, त्याला किती स्लोप आहे त्या लाईनला, हे सांगणं म्हणजेच टू डिटरमाइन द स्लोप ऑफ अ लाईन. लाईनचा स्लोप जो आहे तो दोन प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतो. लक्षात समजा ही तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आणि ही ती लाईन एल जी तुम्ही ग्राफमध्ये प्लॉट केलेली लाईन एल आहे. ह्यानं जर एक्स ऍक्सिसच्या डायरेक्शनशी केलेला अँगल पॉझिटिव्ह डायरेक्शनशी केलेला अँगल एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनशी केलेला अँगल जर थिटा असेल थिटा, तर त्या लाईनचा जो स्लोप आहे तो स्लोप म्हणजे टॅन थिटा असा डिनोट करतो. स्लोपला एम हे अल्फाबेट वापरतात. सो एम इक्वल्स टॅन थिटा हा स्लोप सांगायचा सगळ्यात पहिली मेथड. एम इक्वल्स टॅन थिटा म्हणजे त्या अँगल्स या लाईननं एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनशी जो अँगल केलाय त्या अँगल ऍक्च्युअली इन्क्लिनेशन असं म्हणतात बरं का. इन्क्लिनेशन त्याचा टँजंट रेशो म्हणजे त्या लाईनचा स्लोप. थोडक्यात स्लोप म्हणजे टॅन थिटा. मग तुम्हाला ऍक्च्युअली या 10वीत पण येणार आहे पुढे ट्रिग्नोमेट्री, पण 9वीत पण तुम्ही काही व्हॅल्यूज शिकला होता 30, 60, 90 वगैरे. तर टॅनशी संबंधित या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला पाठ पाहिजे. एकदा मी लिहून ठेवतो दाखवतो. बघा टॅन 30 1/√3 व्हॅल्यू आहे. आणि जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर हे कुठं पाहायला मिळेल सांगतो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. ट्रिग्नोमेट्रीचा लेसन याच्या पुढे बघा आणि तिथं पेज नंबर 127 वरती हे टेबल तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. हे टेबल तुम्हाला तिथं पाहायला मिळेल 0 डिग्री पासून 90 डिग्री. मग मी तिथनं तशा इथे लिहितो व्हॅल्यूज. टॅन 0 म्हणजे 0, टॅन 30 1/√3, टॅन 45 1, टॅन 60 √3 आणि टॅन 90 याला म्हणायचं नॉट डिफाइन्ड. 90 डिग्रीचा टँजंट रेशो तुम्हाला सांगता येत नाही. एखादी लाईन ज्यावेळेस सरळ असेल बघा, स्ट्रेट लाईन असेल अशी 90 डिग्री, तर आता ह्याला कुठं स्लोप आहे सांगा की या लाईनला स्लोप आहे काय? किंवा इकडे तिकडे अशी कल्लेली झुकलेली आहे का लाईन? नाही. त्यामुळे याचा स्लोप डिफाईन होत नाही. तर या व्हॅल्यूज तुम्हाला मात्र पाठ पाहिजेत. आणखी एक स्लोप काढायची एक दुसरी टर्म आहे. समजा तुमची जी लाईन आहे ती दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स मधून समजा पास होत असेल. पी पॉइंट आहे x1 y1 आणि क्यू पॉइंट आहे x2 y2. अशा दोन पॉइंट्स मधून जर पास होत असेल लाईन आणि अँगल दिला असू देत किंवा न दिला माहित असू देत नसू देत, फक्त दोन पॉइंट्स तुम्हाला माहिती आहेत ज्यातून तुमची लाईन पास होते, त्यावेळेस जो स्लोप आहे तो स्लोप असा कॅल्क्युलेट करतात. फॉर्म्युला असा लिहून ठेवा. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स म्हणजे या दोघांतला डिफरन्स. मग तुम्ही डिफरन्स तो कसाही घ्या, y1 मायनस y2 करा किंवा y2 मायनस y1, तुमचा प्रश्न. y2 मायनस y1 अपॉन, आता इथं y2 मायनस y1 केलं मग x2 मायनस x1च घेतलं अपॉन x2 मायनस x1 किंवा और हा जो स्लोप आहे तो उलटा लिहिला तरी चालतो. y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2 असा कॅल्क्युलेट केला तरी चालतो. आता ह्याच्याशी रिलेटेड काही पुढच्या ज्या टर्म्स आहेत हे सगळं लिहून ठेवायचं वहीमध्ये. सगळं वहीमध्ये लिहून ठेवायचं. आता ह्याच्याशी रिलेटेड पुढची टर्म अशी बघा, ही तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम. मला सांगा ही जी लाईन एखादी लाईन मी ह्याच्यावरच ड्रॉ केली, याच्यावर या लाईन एक्स ऍक्सिस वर, तर या लाईननं एक्स ऍक्सिसशी काय अँगल केलाय सांगा. लाईनवर लाईन आहे बरं का आपली, लाईनवरती लाईन आहे लक्षात ठेवा. एखाद्या लाईनवर दुसरी लाईन, तर त्याने एक्स ऍक्सिसशी काय अँगल केलाय तर 0 डिग्री अँगल केलाय. त्यामुळे या लाईनचा स्लोप 0 असतो. कारण बघा टॅन 0 0 मगाशी आपण लिहिलो होतो बघा, त्याच्या टॅनच्या व्हॅल्यूज लिहिल्यात की बघा टॅन 0 0 आहे.
त्यामुळे एक्स ऍक्सिसचा स्लोप नेहमी 0 असतो, लक्षात ठेवा. एक्स ऍक्सिस त्याला स्लोपच नाही. थोडी लाईन अशी खाली वर झाली ना ती एक्स ऍक्सिस, मग त्याला स्लोप तयार होतो. पण आता एक्स ऍक्सिसला स्लोप काही नाही म्हणजे 0 आहे. थोडक्यात एक्स ऍक्सिसचा स्लोप काय सांगा, एक्स ऍक्सिसचा स्लोप काय तर तो 0 आहे. आता या वाय ऍक्सिसचा आपण स्लोप बघूया. मला सांगा वाय ऍक्सिस ने एक्स ऍक्सिस बरोबर काय अँगल केलाय सांगा, तर तो 90 डिग्रीचा केलाय आणि tan 90 डिफाइन होत नाही. त्यामुळे वाय ऍक्सिसचा स्लोप काय तर नॉट डिफाइन्ड म्हणायचं. वाय ऍक्सिसचा स्लोप काय नॉट डिफाइन्ड असं म्हणायचं. आता हे नंतर आपण पुढे परत वेगळ्या प्रकारे पाहणार आहोत. एक्स ऍक्सिसचा स्लोप काय तर 0 आणि वाय ऍक्सिसचा स्लोप काय तर तो नॉट डिफाइन्ड. आता तुम्हाला पॅरलल लाईनच्या बाबतीतली एक कन्सेप्ट सांगतो. पॅरलल लाईन्स मला सांगा, हे बघा ही तुमची कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. आता ही लाईन आहे, या दोन्ही लाईन्स पॅरलल आहेत की नाही, L1 आणि L2 या दोन लाईन्स कशा आहेत सांगा, पॅरलल आहेत. मला सांगा पॅरलल असतील तर हा अँगल आणि हा अँगल सेम असतील का वेगळे असतील सांगा. अर्थात सेम, कारण लाईन्स पॅरलल केव्हा असतात जेव्हा करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. मग मला सांगा L1 चा स्लोप काय असला पाहिजे tan थीटा, L2 चा पण स्लोप काय असला पाहिजे tan थीटा, आणि दोन्हीकडे थीटा सेमच आहे. त्यामुळे tan ऑफ दॅट अँगल जो काय असेल, समजा 30 असेल 45 असेल जे काय असेल, म्हणजे tan 45 असेल इथं पण tan 45 असेल तर 1 स्लोप, 30 असेल तर 1/√3 असेल. थोडक्यात काय तर जर लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स इक्वल असतात. जर लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स काय असतात इक्वल असतात. जर लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स काय असतात, फार महत्त्वाचं आहे नाही, लाईन्स जर पॅरलल असतील तर त्यांचे स्लोप्स काय असतात इक्वल असतात. हे आता तुम्ही पाहिलं. आता आपण 2 मिनिटांपूर्वी काय पाहिलं बघा, एक्स ऍक्सिसचा स्लोप काय सांगा 0 आहे. मग आता जर एक्स ऍक्सिसला तुम्ही एक्स ऍक्सिसला काही लाईन पॅरलल काढली बघा, ही लाईन बघा ही लाईन बघा, ज्या लाईन्स कशा आहेत सांगा एक्स ऍक्सिसला पॅरलल. मग या लाईनचा स्लोप काय सांगा, एक्स ऍक्सिसचा स्लोप काय सांगा 0 आहे. मग एक्स ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या प्रत्येक लाईनचा स्लोप 0 असतो. एक्स ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या प्रत्येक लाईनचा स्लोप काय असतो तर 0 असतो. त्यामुळे एक्स ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिसला पॅरलल, कारण लाईन्स पॅरलल असतील तर स्लोप सेम असतात. आपण असं पाहिले की नाही. मग जर एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 असेल तर त्याला पॅरलल असणाऱ्या प्रत्येक लाईनचा स्लोप काय असतो तर 0 असतो. लक्षात आलं तुम्हाला. आता असं मला सांगा वाय ऍक्सिसचा स्लोप काय सांगा डिफाइन होत नाही. वाय ऍक्सिसला ज्या ज्या लाईन्स पॅरलल आहेत की नाही त्या सगळ्यांनी बघा एक्स ऍक्सिसशी 90 डिग्री अँगल केलाय. त्यामुळे tan 90 डिफाइन होत नाही. त्यामुळं वाय ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या सगळ्या लाईन्स, वाय ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या सगळ्या लाईन्स यांचे स्लोप्स डिफाइन होत नाहीत. यांचे स्लोप्स डिफाइन होत नाहीत, लक्षात ठेवा. वाय ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या सगळ्या लाईन्स यांचे स्लोप्स डिफाइन होत नाहीत. काय काय सांगितलं बघा स्लोप म्हणजे, एक तर जर एखाद्या लाईननं एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनशी केलेला अँगल माहित असेल तर त्या अँगलचा टँजंट रेशो म्हणजे tan थीटा म्हणजे स्लोप. दुसरा कन्सेप्ट, जर लाईन 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स मधून पास होत असेल तर त्या लाईनचा स्लोप असतो डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट्स. तो डिफरन्स तुम्ही कसाही घ्या, म्हणजे y2 - y1 घ्या किंवा y1 - y2, त्यानुसार x मध्ये चेंज करायचं. नेक्स्ट, the slope of x axis and any line parallel to x axis is always 0. The slope of y axis and any line parallel to y axis is always 0. y axis आणि त्यांना पॅरलल लाईनचे स्लोप काय असतात 0 असतात. आता याच्याशी रिलेटेड आपण एक्सरसाइज बघायला सुरू करायचं आहे. Now exercise 5.3 first question बघा. काय म्हणले बघा, angles made by the line with positive direction of x-axis are given. Find the slope of these lines. त्यातलं मी एक कसं लिहायचं तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो बघा. फर्स्ट बघा, angle made by the line with positive direction of x-axis
is theta equals 45 degree. Therefore, slope of line is equal to tan theta. M is equal to tan 45. थीटा रिप्लेस करायचा. Therefore, M equals tan 45 किती 1. झालं. अशा प्रकारे उरलेले दोन करायचे तुम्हाला. फक्त मी त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला सांगतो. आता सेकंड मध्ये tan 60 ची व्हॅल्यू आहे √3 आणि tan 90 ची व्हॅल्यू आहे नॉट डिफाइंड. या प्रकारे उरलेले दोन क्वेश्चन तुम्ही कंप्लीट करायचे. ठीक आहे. आता क्वेश्चन 2 बघा. फाइंड द स्लोप्स ऑफ द लाइन्स पासिंग थ्रू द गिवन पॉइंट्स. कुठलाही त्यातला एक प्रॉब्लेम बघून दाखवतो तुम्हाला. मी त्यातला तुम्हाला समजा फोर्थ क्वेश्चन दाखवतो. त्यातला फोर्थ दाखवतो. एल ब्रॅकेट मध्ये -2 -3 आणि एम ब्रॅकेट मध्ये -6 -8. ठीक आहे. त्याच्या खाली तुम्ही पेन्सिलनं x1 y1 आणि x2 y2 असं लिहायचं आणि मग लिहायचं स्लोप ऑफ लाईन. ह्याच्यावरून नाव ठरवायचं. स्लोप ऑफ लाईन ln इज इक्वल टू काय फॉर्म्युला सांगितला मी. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन. तुम्ही कसंही मायनस करा. y1 मायनस y2 अपॉन x1 मायनस x2. चला y1 किती आहे -3 मायनस y2 किती आहे -8 अपॉन x1 -2 मायनस x2 -6. म्हणजे इथंच लिहितो मी आता -3 ॲज इट इज मायनस मायनस +8 -2 ॲज इट इज मायनस मायनस +6. 8 - 3 म्हणजे 5 6 - 2 म्हणजे 4. थोडक्यात स्लोप किती मिळाला तर m इक्वल्स 5/4. m इक्वल्स 5/4. ओके. आणि या प्रकारे उरलेले जे 5 क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही या मेथडने सोडवायचे. काही नाही, फक्त नंबर बदलणार आहे. प्रोसिजर तर सेम राहणार, काही बदल नाही. ओके. याप्रमाणे कंटिन्यू करायचं. क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट करा. ओके. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय मिळेल. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर. तुम्हाला 3 पॉइंट्स दिलेत आणि कोलिनियर आहेत की नाही ठरवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. बघा कुठलाही बघा. पहिला क्वेश्चन बघा. A -1 -1 B 0 1 आणि C 1 3 असे तुम्हाला 3 पॉइंट्स तुम्हाला दिले. ठीक आहे. ह्यातले कोणतेही 2-2 पॉइंट सिलेक्ट करायचे आणि त्यांचा स्लोप काढायचा. पहिल्यांदा आपण AB या लाईनचा स्लोप काढूया आणि मग BC या लाईनचा स्लोप काढूया. आणि दोन्ही लाईनचे स्लोप जर सेम असतील किंवा इक्वल असतील तर ते पॉइंट्स कोलिनियर आणि जर नसतील तर ते आर नॉन कोलिनियर. ठीक आहे. बघा स्लोप ऑफ लाईन AB म्हणूया आपण त्याला. स्लोप ऑफ लाईन AB काय फॉर्म्युला आपला. फॉर्म्युला नेहमी सारखा लिहायचा. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स. y1 y2 अपॉन x1 x2. उलटा पण उलटा आहे. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सहसा y2 y1 दिलेलं असतं. तुम्हाला जे पाहिजे ते इक्वल्स. चला कशा तुम्ही काही मायनस करा. बघा 1 -1 1 अपॉन 0 -1 0 वरती 1 + 1 किती झाले 2. खाली 0 + 1 म्हणजे 1. म्हणजे AB चा स्लोप थोडक्यात किती आला 2 आला. आता असाच आपण स्लोप ऑफ BC करूया. काही घ्या फॉर्म्युला. आता इथे उलटा लिहितो बघा. y2 - y1 अपॉन x2 - x1. मायनस करताना तुम्ही काही करा. बघा 3 - 1 अपॉन 1 - 0. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स. 3 - 1 म्हणजे 2 आणि खाली 1 म्हणजे हा पण स्लोप किती आला सांगा. स्लोप ऑफ लाईन BC इक्वल्स किती आला 2. मला सांगा AB चा स्लोप 2 आहे. BC चा पण स्लोप 2 आहे. सांगा. Therefore slope of AB is equal to slope of BC.
therefore points A, B, C are collinear. समजा आता AB चा स्लोप आणि BC चा स्लोप वेगवेगळे आला. आता पुढच्या काही क्वेश्चन मध्ये समजा वेगवेगळे आले स्लोप, म्हणजे हा नंबर आहे हा नंबर जर मॅच नाही झाला तर काय चेंज करायचं ह्याच्यात दाखवतो. स्लोप ऑफ AB नॉट इक्वल स्लोप ऑफ BC, therefore points ABC are non-collinear. या प्रकारे क्वेश्चन नंबर 3 देखील सगळा पूर्ण करून घ्यायचा. ओके. Now question number 4. If A 1 minus 1, B 0 4 and C minus 5 3 are vertices of triangle, then find the slope of each side. ठीक. एक्चुअली फिगरची काय आवश्यकता नाही. A B C ट्रायंगल चे वर्टायसेस आहेत. A चे कोऑर्डिनेट्स आहेत 1 1, B चे कोऑर्डिनेट्स आहेत 0 4 आणि C चे कोऑर्डिनेट्स आहेत -5 3. आणि विचारले तुम्हाला की फाइंड द स्लोप ऑफ ईच लाइन असं विचारलं. ईच साइड, प्रत्येक साइडचा स्लोप तुम्हाला पाहिजे. बघा कसं सोल्युशन बघा. A ब्रॅकेट मध्ये 1 1, B ब्रॅकेट मध्ये 0 4 आणि C ब्रॅकेट मध्ये -5 3 आर द वर्टायसेस ऑफ ट्रायंगल ABC. त्यातला कोणाचा तरी एकाचा स्लोप मी तुम्हाला पहिल्यांदा काढून दाखवतो. समजा AB चा स्लोप तुम्हाला पाहिजे. असा लिहायचं स्लोप ऑफ AB. आधी नेहमीसारखा फॉर्म्युला लिहायचा y2 y1 अपॉन x2 x1. बघा -1 -4 कसंही मायनस करा तुम्ही. यातून हे केलं तरी चालतं, यातून एक पहिल्यांदा जे कराल तेच सेकंड टाइम करायचं x एक्सिसच्या वेळेस. लक्षात ठेवा -1 -4 अपॉन 1 -0 वरती -5 खाली 1 म्हणजे पहिला स्लोप आला -5. असाच आता स्लोप ऑफ तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे. BC कॅल्क्युलेट करायचं आहे. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट. सेम आता इथं मात्र सगळे स्लोप वेगवेगळे येणार आहेत, कारण ह्यातल्या लाईन्स काय पॅरलल नाही आहेत किंवा कोइन्सिडेंट नाही आहेत, त्यामुळे सगळ्यांचे स्लोप काय येणार आहेत वेगवेगळे येणार आहेत. मग असाच BC चा स्लोप काढा. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट. आणि यासाठीच तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 जो होता ना प्रॅक्टिस करता होता, क्वेश्चन नंबर 2 असेल, क्वेश्चन नंबर 3 असेल, हे यावं म्हणून असेल. मग असाच BC चा स्लोप काढा आणि असाच पुढचा AC चा देखील तुम्हाला स्लोप करता येईल. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट. असे 3 स्लोप्स तुम्हाला जसं मी एक दाखवलं तसं कॅल्क्युलेट करता येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5. शो दॅट A B C D ब्रॅकेट मध्ये कोऑर्डिनेट्स आहेत आर द वर्टायसेस ऑफ अ पॅरलोग्राम. मी तर फिगर ड्रॉ करून घेतलेली ABCD क्वाड्रिलॅटरल काढलाय आणि हे चारही वर्टायसेस पॅरलोग्राम्स आहेत हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. हाही सोपा क्वेश्चन आहे. बघा पहिल्यांदा आपण असं लिहूया. A ब्रॅकेट मध्ये -4 -7, B ब्रॅकेट मध्ये -1 2, C ब्रॅकेट मध्ये 8 5 आणि D ब्रॅकेट मध्ये 5 4 are the vertices of quadrilateral ABCD. तो पॅरलोग्राम आहे आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. पॅरलोग्राम आहे आपल्याला हे प्रूव्ह करायचं. आपण पहिल्यांदा AB चा स्लोप काढूया. स्लोप ऑफ AB फॉर्म्युला नेहमीसारखा लिहा y2 -5 अपॉन x2 x1. A आणि B कडे बघायचं. बघा 2 -7 2 -7 upon -1 -4 -1 -4 वरती 2 + 7 upon -1 + 4 न्यूमरेटर 9 upon 3 म्हणजे 3. हा कोणाचा स्लोप आला सांगा. स्लोप ऑफ AB मिळाला. AB 3. आता मी तसाच DC चा स्लोप काढणार आहे. स्लोप ऑफ DC फॉर्म्युला नेहमी सर
y2 minus y1 upon x2 minus x1. Difference in y coordinates 5 minus minus 4, 8 minus 5, 5 minus minus plus 4 upon खालचा डिफरन्स 3 म्हणजे 9 upon 3 म्हणजे पुन्हा 3 डिव्हिजन. हे काय आलं सांगा, स्लोप ऑफ काय मिळालं तुम्हाला, डीसी. बघा AB चा स्लोप आणि DC चा स्लोप सेम आला का बघायचं. Therefore slope of AB equals slope of DC. याला इक्वेशन 1 करायचं. AB चा स्लोप आणि DC चा स्लोप सेम नाही. थांबा, याला पेक्षा मला सांगा स्लोप इक्वल आहेत की नाही दोघे, म्हणजे लाईन्स काय असल्या पाहिजे, पॅरलल असल्या पाहिजे. आता तुम्हाला शंका असेल सर मगाशी तर तुम्ही म्हटलं होतं स्लोप इक्वल आहे तर ते पॉइंट्स कोलिनियर आहेत. फरक सांगतो तुम्हाला, जरा विषय बाजूला घेऊन जाऊया आपण. हे बघा मगाशी मी एकदा AB चा स्लोप काढला होता, म्हणजे क्वेश्चन नंबर 3 सांगते मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 3 सांगतो. AB चा स्लोप काहीतरी काढला होता, नंतर BC चा स्लोप काढला होता. आणि हे दोघं स्लोप्स जेव्हा काहीतरी 2 आला होता, मला वाटते बहुतेक 2 होतं, मला आठवत नाही काय जो नंबर असेल. चला AB चा स्लोप 2 आला होता, BC चा स्लोप 2 आला होता. त्यामध्ये B पॉइंट कॉमन आहे बघा. म्हणजे बघा AB लाईन AB आणि त्याला वेगळी लाईन अशी BC असू शकत नाही ना. हा B आणि हा B सेमच आहे ना, म्हणून जोडूनच असते त्याला असं आहे. म्हणजे AB आणि BC मध्ये जेव्हा दोन पॉइंट एखादा पॉइंट त्यातला कॉमन असतो ना तेव्हा कोलिनियर म्हणायचं. आता मला सांगा AB आणि इथं CD आहे, तर AB आणि CD यांच्यात काहीतरी कॉमन पॉइंट आहे का, नाही, मग त्यावेळी पॅरलल म्हणायचं. आणि एखादा पॉइंट कॉमन असेल त्यावेळी कोलिनियर म्हणायचं. लक्षात आलं तुम्हाला. मग आता स्लोप ऑफ AB आणि स्लोप ऑफ BC इक्वल आहेत इथं. Therefore side AB is parallel to side DC. AB आणि BC दोन्ही साइड्स काय आहेत सांगा, पॅरलल आहेत. AB आणि BC ह्याला द्यायचं इक्वेशन 1. ठीक आहे. आता मी फक्त सांगणार आहे पुढे काय करायचं ते व्यवस्थित ऐका आणि सेम हाच पार्ट तुम्हाला परत कंटिन्यू करायचा. सेम बघा काय करायचं सांगतोय. आता AD चा स्लोप काढायचा. स्लोप ऑफ AD प्रोसेस सेम, डिफरन्स इन फॉर्म्युला लाईन्स सगळ्या. मी आता स्लोप डायरेक्ट काढतो. तो स्लोप जो आहे तो बघा ओरली करतो. 4 मायनस मायनस 7 म्हणजे 3 अपॉन 5 मायनस मायनस 4 म्हणजे 9 म्हणजे 1/3 आला. AD चा स्लोप 1/3. तुम्ही असं व्यवस्थित कॅल्क्युलेट करा, माझ्यासारखं करू नका. आता आपण स्लोप ऑफ BC काढणार आहोत. स्लोप ऑफ BC डिफरन्स इन y कोऑर्डिनेट 5 मायनस 2 म्हणजे 3, डिफरन्स इन x कोऑर्डिनेट म्हणजे 9, पुन्हा तो 1/3 येणार. मग AD चा आणि BC चा स्लोप सेम आला का बघा, ह्याच्यासारखं सेम काही नंबर होते पण 1/3 सेम आहे की नाही सांगा. Therefore काय लिहिणार तुम्ही, स्लोप ऑफ AD इज इक्वल टू स्लोप ऑफ BC. आणि स्लोप्स इक्वल असतील तेव्हा लाईन्स पॅरलल असतात. Therefore साइड AD पॅरलल साइड BC. त्याला म्हणायचं इक्वेशन 2. सांगा इक्वेशन 1 मध्ये काय सांगितलंय, AB आणि CD पॅरलल आहेत. इक्वेशन 2 मध्ये काय सांगितलंय, AD आणि BC पॅरलल आहेत. म्हणजे या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साइड्स पॅरलल झाले की नाही, म्हणजेच तो काय असला पाहिजे, पॅरलोग्राम असला पाहिजे. खाली द्यायचं फ्रॉम इक्वेशन्स 1 and 2 quadrilateral ABCD is parallelogram. म्हणजेच ते ABCD व्हर्टायसेस कशाचे आहेत, ते पॅरलोग्रामचे व्हर्टायसेस. लक्षात आलं सगळ्यांना. फक्त हा पार्ट मी एकदम शॉर्ट मध्ये केलाय, तुम्ही असं डिटेल करायचं. मी इथे जे दाखवले ना त्या प्रकारे डिटेल करायचं. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 6. फाइंड K if R ब्रॅकेट मध्ये 1 minus 1, S ब्रॅकेट मध्ये -2K. फाइंड स्लोप ऑफ फाइंड K असं विचारलंय and the slope of line RS is -2. या लाइन RS चा स्लोप तुम्हाला काय दिलाय, -2 असं दिलेलं आहे. ठीक आहे. बरं, स्लोप ऑफ लाइन RS फॉर्म्युला काय,
डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट्स अपॉन डिफरन्स इन एक्स कोऑर्डिनेट्स. आता स्लोप ऑफ लाईन आर एस आपल्याला किती दिलाय बघा का, तर तो -2 दिलेला आहे. स्लोप ऑफ लाईन आर एस किती दिलाय आपल्याला बघा बरं, प्रॉब्लेम मध्ये -2 दिलाय का बघा. बघा डिफरन्स इन वाय कोऑर्डिनेट्स k -1 k -1 अपॉन -2 -1. ठीक आहे, -2 ॲज इट इज, न्यूमरेटर मध्ये k+1, डिनॉमिनेटर मध्ये -3. हे -3 नच मल्टिप्लाय करायचे, म्हणजे -2 × -3 इज इक्वल टू k+1, मायनस इंटू मायनस +6 इज इक्वल टू k+1. 1 ट्रान्सफर केली की k इज इक्वल टू किती मिळेल तुम्हाला 5 मिळेल. ओके, ह्याला सिमिलर नेक्स्ट क्वेश्चन आहे, 7th क्वेश्चन, तोही बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k, हा 7th क्वेश्चन आहे. b ब्रॅकेट मध्ये k -5, c ब्रॅकेट मध्ये 1 2 आणि स्लोप ऑफ द लाईन इज 7 असं म्हटलेलं आहे. स्लोप ऑफ द लाईन म्हणजे स्लोप ऑफ लाईन BC. स्लोप ऑफ BC इक्वल्स फॉर्म्युला y2 - y1 अपॉन x2 - x1. स्लोप तुम्हाला 7 दिलेला आहे बघा. 2 - -5 अपॉन 1 - k. आता हे मी ट्रान्सफर करतो. 7 इंटू ब्रॅकेट 1 - k इज इक्वल टू 2 -+ 5. ब्रॅकेट ओपन करा. 7 1 7 -7k इज इक्वल टू 5 + 2 7. हा 7 LHS मध्ये आणा आणि 7k RHS मध्ये जाऊ, म्हणजे 7 - 7 इज इक्वल टू काय आलं सांगा, 7k. सो 0 इक्वल्स 7k, डिवाइड केल्यानंतर k इक्वल्स किती आलं, 0. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा. फाइंड k इफ PQ इज पॅरलल टू RS. आणि तुम्हाला 4 पॉइंट दिलेले आहेत. P चे कोऑर्डिनेट्स आहेत 2 4, Q चे कोऑर्डिनेट्स आहेत 3 6, R चे कोऑर्डिनेट्स आहेत 3 1 आणि S चे कोऑर्डिनेट्स आहेत 5 k. आणि PQ पॅरलल RS असं त्यांनी सांगितलं आहे बघा. PQ पॅरलल RS गिवन. मला सांगा PQ आणि RS जर पॅरलल असतील तर PQ चा स्लोप आणि RS चा स्लोप काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे. therefore स्लोप ऑफ PQ इक्वल्स स्लोप ऑफ RS. सांगा PQ चा स्लोप, P आणि Q कडे बघायचं. डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स 6 - 4 अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स 3 - 2. पुन्हा डिफरन्स इन y कोऑर्डिनेट्स k -1 अपॉन डिफरन्स इन x कोऑर्डिनेट्स 5 - 3. वरचा डिफरन्स 2, खालचा डिफरन्स 1, k -1 ॲज इट इज 5 - 3 म्हणजे 2. आता ही टर्म ट्रान्सफर 1 इंटू ब्रॅकेट k -1 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 2. 1 ना मल्टिप्लाय केल्यावर नो चेंज, k -1 इज इक्वल टू 4. ट्रान्सफर केल्यानंतर k इक्वल्स 5. 1 ऍड होते, फायनल आन्सर k इक्वल्स 5. ओके, इथं आपला एक्सरसाइज 5.3 संपलेला आहे. आता यानंतर प्रॉब्लेम सेट 5 बघायचं आपण आणि मग आपण पुन्हा अल्जेब्राकडे येऊया. ओके.